आता ज्या वेळेस वास्तूची रचना करायची असते तेव्हा प्रत्येक वास्तूसाठी पदसंख्या ही वेगवेगळी असते. पहा, 49 पद ही याला स्तंडील म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये जी जुन्या वास्तू असतात त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी 49 पदांचा वापर करतात. 64 पदांचा वापर मंडूक पद म्हणून करतात. याच्यामध्ये राजप्रसाद, गावं, नगर यांचं नियोजन केलं जातं. 81 पदामध्ये घराशिवाय सर्व प्रकारच्या भवन आणि वास्तूंचा विचार केला जातो. 100 पदांमध्ये आसन म्हणजे देवालय आणि मोठे मोठे मंडप यांची रचना केली जाते. 144 पदांमध्ये रथशाला म्हणजे आजकाल आपल्याला पार्किंगचा वापर करता येईल, कारण पूर्वी रथशाला, अश्वशाला अशा सारख्या गोष्टीसाठी त्यांचा वापर केला जायचा. 196 पदामध्ये विहिरी, बोर यासारख्या गोष्टींचा वापर केला जायचा. तर 1024 मध्ये दुर्ग, मोठे मोठे दुर्ग म्हणजे किल्ल्यांची स्थापना किंवा कोटी होम म्हणजे अशासारखी नगर रचना, वास्तुरचना या पद्धतीने ही केली जायची. सर, तुम्ही पहिली स्लाइड दाखवता का? हो मॅडम. आता वास्तुपदाच्या विन्यासाप्रमाणे आता आपण वास्तूची जी ही स्लाइड पाहणार आहोत त्याच्यामध्ये हा एक वास्तुपुरुष दिसतोय पहा, आणि तो पालथा घातलेला आहे आणि ईशान्येकडे त्याची शिखा आणि डोकं आहे आणि नैऋत्येकडे त्याचे पाय आहे. तर पहिला भाग त्याचा पिशाच्य भाग आहे, तो निळ्या भागामध्ये दिला, म्हणजे वास्तूचा आउटर लेअर हा पिशाच्य भागाचा, म्हणजे तिथे क्रूर देवता असतात. दुसरा भाग हा मनुष्य भागाचा आहे. ह्या मनुष्य भागामध्ये निवारा स्थान हे केलं जातं, म्हणजे याच्यामध्ये निरनिराळ्या लोकांचं निवासस्थान, म्हणजे इथे लोक राहू शकतात. या मनुष्य भागामध्ये वेगवेगळ्या घरांची रचना, कॉलनीची रचना, फ्लॅटची रचना ही सगळी केली जाते.